गोवा राज्य निर्मित बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत 1.5 कोटींची विदेशी दारू जप्त केली आहे। गोवा येथून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार पथकाने खारेगाव टोळ नाक येथे सापळा रचला। आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एक संशयित पथक वाहतूक करताना पथकाच्या दिसून आले। त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी ट्रक अडवून पाहणी केली असता ट्रकमध्ये बनावट विदेशी दारूचे 1400 बॉक्स मिळाले। त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलमानी याला अटक करत त्याच्याकडून 1,56,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही दारू त्याने कुठून आणली आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यासाठी बनवलेली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली विदेशी मद्याच्या दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानुसार आज सकाळी खारेगाव ठाणे रस्त्यावरती त्यांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये त्यांना जवळपास गोवा राज्य निर्मित 1400 बॉक्सेस विदेशी मद्याचा साठा आढळून आला। या विदेशी मद्याची महाराष्ट्रासाठी जी काही किंमत आहे ती जवळपास 1,34,00,000 आहे। वाहनासकट एकूण मुद्देमाल 1,56,00,000 त्यांनी हस्तगत केलाय आणि एका आरोपीस जो वाहन चालक आहे तर त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी या गुन्ह्यातील या मद्याचा पुरवठा करणारा आणि हे मद्य नेमकं कुठे घेऊन चालले होते याच्याबाबत तपास आमचे निरीक्षक श्री धन शेट्टी करतायत। राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक कार्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये परराज्यातील मद्य ज्याच्यामध्ये गोवा, हरियाणा, दीव दमण अशा राज्यामधून बेकायदेशीरपणे आयात केलेलं, त्याच्यानंतर बनावट मद्य, विदेशी स्कॉच परराज्यातून आणि परदेशातून आयात केलेली असं जवळपास 6 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल गेल्या वर्षभरात आम्ही हस्तगत केलेला आहे आणि अशाच प्रकारची कारवाई यापुढे या कार्यालयाकडून चालू ठेवण्यात येईल।